बऱ्याचदा आपल्यासोबत असं होतं की आपण अभ्यास केलेला असतो, परंतु नेमकं ज्यावेळेस एक्झाम आपल्या येतात त्यावेळेस आपल्याला ते आठवत नाही. आपल्याकडून ते विसरायला गोष्टी लागतात. आपण ते भरपूर वेळा वाचलेलं असतं, परंतु आपल्याला ते लक्षातही येत नाही. नमस्कार, मी सुप्रिया थोरे आणि माझ्या युट्यूब चॅनलवरती आपले मनापासून स्वागत आहे. आपण त्याच गोष्टी वारंवार वाचलेल्या असतात, त्याचा आपण भरपूर वेळेस सराव रिव्हिजनही केलेलं असतं, परंतु ते आपल्याला ऐन टायमाला एक्झाममध्ये आठवत नाही. तर आपल्याला असं का होतं? तर आपलं तिथे काहीतरी कॉन्सन्ट्रेशन कमी पडतो, आपला फोकस तिथे कमी पडतो. तर नेमकं आपल्याला काय करायचं आहे जेणेकरून आपल्याला एक्झामच्या टाइमला प्रत्येक गोष्ट आठवली पाहिजे? तर आज आपण या व्हिडिओमध्ये अशाच 5 टिप्स पाहणार आहोत, जेणेकरून आपलं कॉन्सन्ट्रेशन ही वाढेल आणि आपल्याला त्या गोष्टी लक्षात राहतील. आपण असं स्वतःला म्हणत असतो की मी हे अभ्यास केलेला आहे, मी हा पॉइंट क्लिअर केलेला आहे, परंतु ऍक्च्युली आपला तो पॉइंट क्लिअरही झालेला नसतो आणि त्यामुळे तो आपल्याला एक्झाम मध्ये आठवत नाही. तर त्यामुळे आपल्याला काय करायचं, आपलं कॉन्सन्ट्रेशन आणि फोकस वाढवायचं आहे, जेणेकरून आपण जो अभ्यास करेल तो आपल्या डायरेक्टली लक्षात राहिला पाहिजे. तर आपला अशी पहिली टिप्स आहे ती म्हणजे माइंड डायव्हर्जन. हा माइंड डायव्हर्जन हा आजच्या युगामधला खूप मोठा प्रश्न आहे. ज्यावेळेस आपण अभ्यासाला बसतो आणि अभ्यास करता करता आपल्या शेजारी आपला मोबाईल असतो, त्यावरती काहीतरी नोटिफिकेशन आलं की आपण आपला अभ्यास बाजूला ठेवतो आणि तो नोटिफिकेशन चेक करायला लागतो की नेमकं कशाचं नोटिफिकेशन आले आणि आपण तेच बघत बघत आपला अभ्यास साईडला राहतो आणि आपण त्यामध्येच गुंतून जातो. आजच्या युगामध्ये हा खूप माइंड डायव्हर्जनचा मोठा प्रश्न उभारलेला आहे. तर त्यासाठी आपण काय करायचं आहे, ज्या आपल्याला माइंड डायव्हर्जन करतील. बऱ्याच वेळेस आपण काय करत असतो, अभ्यासाला बसलेला असतो, परंतु एखाद्या फ्रेंडचा आपल्याला कॉल येतो, तो म्हणतो चल आपण कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ. तर आपण काय म्हणतो, हा ठीक आहे, पण आपण हे लक्षात घेत नाही की आपला सध्या अभ्यास चालू आहे ना, आपण त्याला इग्नोर केलं पाहिजे की नाही मी स्टडी करत आहे, पण आपण ते करत नाही. तर ज्या अशा माइंड डायव्हर्ट करणाऱ्या गोष्टी आहेत त्यापासून आपल्याला दूर राहायचं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, ज्यावेळेस आपण अभ्यासाला बसतो त्यावेळेस अशा माइंड डायव्हर्जन होणाऱ्या गोष्टी आपण आपल्या जवळ ठेवायचे नाहीत, आपला मोबाईल आपल्या जवळ ठेवायचा नाही आणि आपण शांत मनाने तो अभ्यास करायचा आहे. ज्यावेळेस आपण फ्रेशली माइंडेड अभ्यास करेल त्यावेळेस आपण त्या गोष्टी लक्षात ठेवायला लागतो. यामध्ये खूप मोठा प्रश्न येतो की काही गोष्टी हे मुलांना खूप डिफिकल्ट वाटतात. ज्यावेळेस आपल्याला काही गोष्टी डिफिकल्ट वाटायला लागतात त्यावेळेस मी तुम्हाला एक रूल सांगेल की तो म्हणजे असा 1 hour रूल. तर 1 hour रूल मध्ये काय करायचं आहे, ज्या गोष्टी आपल्याला लक्षात राहत नाहीत, ज्या गोष्टी आपल्याला खूप डिफिकल्ट वाटतात, त्या आपल्याला ज्यावेळेस अभ्यास करतो त्यावेळेस पहिल्या स्टार्टिंगला त्या डिफिकल्ट गोष्टी आपल्याला क्लिअर करायच्या आहेत. आपण कधी कधी काय करतो, ज्या सोप्या गोष्टी आहेत त्या करायला बसतो आणि ज्या अवघड आहेत ते पाठीमागे ठेवतो. तर त्यामुळे काय होतं, त्यामध्ये जास्तच आपल्याला अवघडपणा वाटतो. तर तसं करायचं नाहीये. फ्रेशली माइंडेड आपण अभ्यास करतो त्यावेळेस आपल्याला ज्या डिफिकल्ट गोष्टी आहेत त्या करायच्या आहेत. आपली सेकंड अशी टिप्स असेल ती म्हणजे 1 पॉइंटेड स्टडी किंवा वर्क. ज्यावेळेस आपण अभ्यास करत असतो त्यावेळेस आपल्याला एकच गोष्ट करायची आहे. बऱ्याचदा आपण काय करतो, भरपूर सारं सिलेबस घेऊन बसतो. कधी कधी आपण काय करतो, स्कूलच्या पण नोट्स घेऊन बसतो, क्लासच्या पण नोट घेऊन बसतो आणि आपण पुस्तकही रेफर करत असतो, NCERT पण रेफर करत असतो. तर आपल्याला एवढं सगळं मटेरियल घेऊन नाही बसायचं. आपण एवढं सगळं मटेरियल घेऊन नाही बसायचं आहे. आपण ॲट अ टाइम एकच गोष्ट करायची आहे. बऱ्याचदा असं होतं की ज्यावेळेस टीचर्स शिकवत असतात त्यावेळेस आपण स्वतःला खूप महान समजतो आणि दुसरंच काहीतरी वर्क करत असतो. तर आपल्याला ते करायचं नाही. ज्यावेळेस क्लासमध्ये असो किंवा स्कूलमध्ये असो, ज्यावेळेस आपले टीचर्स शिकवत असतात त्यावेळेस फुल कॉन्सन्ट्रेशनने आपल्याला ते शिकून घ्यायचं आहे आणि नंतर आपलं वर्क करत बसायचं आहे. बऱ्याचदा असं होतं की मुले काय म्हणतात, हा मला पॉईंट येतोय, त्यामुळे ते त्या गोष्टीकडे इग्नोर करतात आणि त्या गोष्टीमुळे ते मागे राहतात. तर आपल्याला असं करायचं नाही. आपण एका टाइमला ॲट अ टाइमला फक्त एकच सिलेबस घेऊन बसायचं आहे किंवा चॅप्टर घ्यायचं असेल, तुम्हाला काय घ्यायचं असेल तेच फक्त घ्यायचं आहे. बऱ्याचदा आपण काय करतो, फिजिक्स पण स्टडी करायला घेतो, मॅथ्स घेतो, सायन्स घेतो, तर बऱ्याचदा सगळं मटेरियल घेऊन बसल्यामुळे आपण स्वतः कन्फ्यूज होऊन जातो. त्यामुळे काय करायचं, आपल्याला ॲट अ टाइम फक्त एकच अभ्यास कुठला तरी करायचा आहे. आपण फिजिक्सचा अभ्यास करतो तर फिजिक्सचाही आपण अभ्यास करायचा आहे, मॅथ्सचा करत असेल तर मॅथ्सचा अभ्यास करायचा आहे. तर असं आपल्याला व्यवस्थितपणे अभ्यास करायचा आहे. तिसरी आपली जी टिप्स असेल ती म्हणजे पोमोडोरो टेक्निक. मी यामध्ये तुम्हाला पोमोडोरो टेक्निक सांगणार आहे. ज्यावेळेस आपण सलग अभ्यास करतो त्यावेळेस आपल्याला खूप कंटाळा येतो. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, पोमोडोरो टेक्निकचा यूज करायचा आहे. आपण काय करायचं, सलग अर्धा तास अभ्यास केला की 5 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा आहे, त्यामध्ये फ्रेश व्हायचं आहे
आणि नंतर जर तुम्ही सलग 1 तास अभ्यास करत असाल तर तुम्हाला 10 मिनिटाचा त्यामध्ये ब्रेक घ्यायचा आहे, जेणेकरून काय होईल, तुमचं माइंडही फ्रेश राहील. बऱ्याचदा काय होतं, मुलं सलग अभ्यास करतात, त्यामुळे तो कंटाळून जातात आणि नकोशा वाटतात त्या गोष्टी करायला. त्यासाठी काय करायचं, आपण पोमोडोरो टेक्निकचा वापर करायचा आहे, जेणेकरून आपल्या अभ्यासामध्ये ब्रेक पण होईल, आपलं माइंड जे आहे ते फ्रेश पण होईल आणि आपण खूप चांगल्या प्रकारे अभ्यासही करू शकतो. कधी कधी काय होतं पहा, आपण सलग स्टडी केल्यामुळे आपण स्वतःमध्ये खूप असं विकनेस असल्यासारखं वाटतं. असं आपल्याला सलग अभ्यास करायचा नाही, त्यामध्ये ब्रेक घेत जायचं आहे, जेणेकरून आपण त्या ब्रेकमध्ये आपला माइंड फ्रेश करेल आणि आपल्या ब्रेनची इफिशियन्सी पण वाढेल, जेणेकरून आपण जे वाचतो, जे लिहितो ते डायरेक्टली आपल्या मेमरीमध्ये फिट होऊन जाईल. चौथी अशी आपली टीप आहे ती म्हणजे स्लीप. स्लीप ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. ज्यावेळेस आपली एक्झाम असते त्यावेळेस आपण काय करतो, चांगली झोप घेत नाहीत आणि आपण चांगली झोप न गेल्यामुळे त्याचा इफेक्ट आपल्या एक्झामवरती होतो. तर तो कसा बरं, ज्यावेळेस आपली झोप ही चांगल्या प्रकारे होत नाही त्यावेळेस आपल्याला काय होतं, कन्फ्युजन होतं. आपण ते वाचलेलं असतं पण 100% आपल्याला गॅरंटी नसते की या क्वेश्चनचा आन्सर हे आहे, तर आपण गोंधळून जातो. तर ज्यावेळेस आपली एक्झाम असेल ना त्यावेळेस खूप चांगल्या प्रकारे झोप घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही म्हणाल की एक्झामच्या टायमिंगला का, तर आपण डेली ही खूप चांगल्या प्रकारे झोप घेणं खूप महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस बघा आपण अर्धीवट झोप घेतो त्यावेळेस खूप आपल्याला विकनेस पण यायला लागतो आणि आपलं कन्फ्युजन पण फार होतं आणि जे शिकवलेलं आहे त्याच्याकडे आपलं लक्ष जात नाही, आपण त्या गोष्टी व्यवस्थितपणे करू शकत नाही, फोकस देऊन ऐकू शकत नाही. त्यामुळे खूप महत्त्वाचं म्हणजे चांगली झोप घेणं. ज्यावेळेस आपण व्यवस्थितपणे झोप घेईल त्यावेळेस जे शिकवलं आहे ते आपल्याला डायरेक्टली लक्षात राहील, आपण त्या फुल कॉन्सन्ट्रेशनने गोष्टी करू शकतो. आणि 5वी आपली टिप्स असेल की ओन पॅरेंट्स, ओन फ्रेंड्स. आपण स्वतःचा फ्रेंड हे स्वतः बनायचं आहे. ज्यावेळेस आपण स्वतःच्या गोष्टी स्वतःसोबत शेअर करायला लागू त्यावेळेस सॉल्व होतात, कारण की आपण स्वतःला चांगल्या प्रकारे ओळखत असतो. त्यामुळे आपण काय करायचं, हे स्वतःला एक प्रश्न विचारायचे आहेत की हे मला का येऊ शकत नाही, हे मी का करू शकत नाही. ह्यामध्ये कॉन्फिडन्स स्वतःचा खूप महत्त्वाचा असतो. ज्यावेळेस आपण फुल कॉन्फिडन्सने एखाद्या गोष्टी करायला लागतो त्यावेळेस आपण त्या करू शकतो आणि त्याच गोष्टी जर आपण म्हटलं की मला हे येत नाही आणि मी ते करू शकत नाही, तर तिथे आपण कुठेतरी वीक पडायला लागतो. त्यामुळे आपला स्वतःचा कॉन्फिडन्स बनवणं हे आपल्या हातात आहे. त्यामुळे आपण काय करायचं आहे, स्वतःचा फ्रेंड स्वतः बनायचा आहे की तू करू शकतो, तू का करू शकत नाही, तू चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकतो, तू एक्झाममध्ये चांगले मार्क्स मिळवू शकतो. ज्यावेळेस आपण एखादा चॅप्टर वगैरे स्टडी केला तर ज्यावेळेस आपण चॅप्टर स्टडी करत असतो त्यावेळेस त्याचे काहीतरी क्वेश्चन्स असतात. ज्यावेळेस आपण एखादे क्वेश्चन सॉल्व्ह करायला लागतो त्यावेळेस आपल्याला कळते की आपला नेमका किती अभ्यास झालेला आहे, आपण ही चांगल्या प्रकारे क्वेश्चन सोडवू शकतो का, त्याचं आन्सरिंग आपण खूप चांगल्या प्रकारे करू शकतो, हे स्वतःलाच आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती होऊ शकते. त्यामुळे काय करायचं आहे, स्वतःचा फ्रेंड स्वतः बनायला शिका. ज्यावेळेस तुम्ही स्वतःच्या गोष्टी स्वतःसोबत शेअर करायला लागाल त्यावेळेस तुम्हाला ते चांगल्या प्रकारे समजायला पण लागेल आणि तुम्ही चांगल्या प्रकारे ती गोष्ट करू शकता. त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी स्वतःचा फ्रेंड स्वतः बनायला शिका आणि खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करायला शिका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 5 गोष्टी शिकलेल्या आहोत जेणेकरून या 5 गोष्टी आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी मदत करतील. तर पहिली जी आपण शिकलेलं आहे ती म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, ज्या गोष्टीपासून डायव्हर्जन होत आहे त्या गोष्टीपासून आपल्याला दूर व्हायचं आहे. दुसरी अशी मेथड आपण शिकलेलो आहोत की आपण एका टायमाला एकच स्टडी करायचं आहे, एकच काम करायचं आहे. तिसरी म्हणजे आपण ती पोमोडोरो मेथड शिकलेला आहोत आणि चौथी आपण अशी मेथड शिकलेला आहोत की एक्झामच्या अगोदर आणि डेली आपण खूप चांगल्या प्रकारे झोप घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि 5वी ही मेथड शिकलेलो आहे की आपण स्वतःचा फ्रेंड हे स्वतःच बनायचं आहे. आणि त्यात तुम्हाला एक एक्स्ट्रा टिप देऊन जाते की आपण कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी खूप इम्पॉर्टंट गोष्टी म्हणजे मेडिटेशन. आपण ज्यावेळेस मेडिटेशन करायला लागतो त्यावेळेस आपलं कॉन्सन्ट्रेशनही वाढायला लागतो आणि आपला फोकसही वाढायला लागतो. त्यामुळे तुम्हाला जमल त्या टायमिंगला तुम्ही मेडिटेशन करा, तुमचा फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन दोन्ही वाढायला लागेल. आय होप मी ज्या तुम्हाला टिप्स आज सांगितलेल्या आहेत त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्ही आपले कॉन्सन्ट्रेशन 15 दिवसामध्ये वाढवू शकता आणि आपली मेमरी पॉवर आणि ब्रेन पॉवरही वाढवू शकता. तर चला आपण अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार. थँक्यू सो मच.